नागपूरमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे कॅटरिंग व्यवसायाला पूर्णपणे कोलमडलेला आहे। त्यामुळे अनेकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे। जवळपास 80% कॅटरिंग व्यावसायिकांनी ऑर्डर घेणं बंद केलेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। कमर्शियल गॅसचा मोठा असा तुटवडा आहे आणि त्यामुळे कॅटरिंग व्यवसायावर मोठा असं संकट आलंय। बंडू राऊत आपल्यासोबत आहे। खरं तर मोठे कॅटरिंगचा व्यवसाय आपला फार मोठं संकट आहे। मी आज 38 वर्ष झाले या व्यवसायामध्ये आहे। कोरोना काळात एक संकट आमच्यावर आलं होतं, ते कसं बसं आमच्याजवळ जी जुनी पुंजी होती त्याच्यातून आम्ही निपटवलं। परंतु आज जे संकट आलेलं आहे हे फार मोठं संकट आहे। 15 दिवसापासून जे नागपूरचे चांगले कॅटरर्स आले यांनी कॅटरिंग व्यवसाय बंद केलेला आहे। आता आमचे गॅस एजन्सीवाले आमचा फोनच उचलत नाही आणि त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर ते सगळं शटर पडलेलं आहे आणि ते त्यांचं ऑफिस सुद्धा बंद आहे, अशी परिस्थिती आहे। पण आमचं म्हणणं असं आहे की कमर्शियल सिलेंडरची आवश्यकता ही काही हॉस्पिटलला पण आहे। तुम्ही हॉस्पिटलला पण सिलेंडर द्या आणि काही प्रमाणात कॅटरिंग वाल्यांना पण सिलेंडर आहे। झी मीडियासाठी सुमित अमर काणे, नागपूर।